नमस्कार. 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 संभवामी योगे योगे या समूहाच्या ॲडमिनचे सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते. जे आपल्यासोबत आहे त्या सगळ्यांचे आभार मानते आणि आजच्या या निरूपणाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सोमवार असल्यामुळे शिवमानस पूजा घेते. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो.
सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये। मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिका च। जय जय रघुवीर समर्थ। नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय। आत्म्याची आरोहण यात्रा बघितली। या ठिकाणी एखाद्याने मोठा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। जर एखादी गोष्ट कळली आपल्याला तर दर्शनशास्त्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आणि शेवटचं शंकराचार्य म्हणतात की आपल्याला त्याचा अनुभव आल्याशिवाय काही अर्थ नाही, त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे। मग कळली एखादी गोष्ट आणि वर जायची आपली मूळ प्रवृत्ती आहे, अथातो ब्रह्मजिज्ञासा, अथातो आत्मजिज्ञासा। या सगळ्या गोष्टींची आपल्याला मुळातच आवड आहे। त्याशिवाय का आपल्याला भजन करायला आवडतं, त्याशिवाय का आपल्याला मुक्त व्हायला आवडतं, त्याशिवाय का आपल्याला मोकळं व्हायला आवडतं, आणि मुळात म्हणजे आनंद का आवडतो, हा खूप मोठा प्रश्न आहे। प्रत्यक्षात तो पडत नाही। कोणीच असं म्हणणार नाही की आनंद आवडत नाही। कारण आहे की आनंदाचा कंद जो आहे त्याचा आपण अंश आहोत, त्यामुळे त्याच्यासारखं होण्याची इच्छा प्रत्येकाची असते। म्हणून प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतं। कधी कधी थोडा आनंद मिळतो त्याला आपण सुख म्हणतो, त्यानंतर दुःख येतं, सुख आणि दुःख, पण आनंद नाही आहे तो। मग आनंदाचं स्वरूप जे आहे ते आनंदाचं स्वरूप शाश्वत मिळायचं असेल तर आपल्याला सगळ्या संकल्पना स्पष्ट पाहिजे। मग याला या भाषेमध्ये ज्ञान म्हणतात। आणि ज्ञान म्हणजे ही माहिती असेल, माहिती आहे, माहिती जरी असली तरी त्या माहिती कितीही प्रचंड प्रमाणात माहिती असली, त्याचं उदाहरण म्हणजे आपला रावण आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, सगळं ज्ञान त्याच्याजवळ आहे, दशग्रंथी ब्राह्मण। आणि नुसतं दशग्रंथी ब्राह्मण नाही, आपण ज्याच्यासाठी शिवाची आराधना म्हणजे आपण करायचं ठरवलं आहे आणि महाशिवरात्रीपर्यंत हा जो आपण योग आणला आहे आपल्या ॲडमिननी, ते शिवापर्यंत पोहोचण्याची जी आपली इच्छा आहे तर ते तर त्याला प्राप्तच होतं। रावणाला शिवभक्त होता आणि शिवापेक्षाही प्रचंड आहे असं दाखवायसाठी कैलास पर्वत उचललेला म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण आणि शिवाची संपूर्ण कृपा। तसे भोले शंकर जे आहे ते पटकन प्रसन्न होतात, त्यामुळे त्यांचा लाडका शिष्य सुद्धा। मग एवढं असून सुद्धा अधःपतन झालं आणि ते एक आता कारणच ठरलं की जर विजय आणि आनंद मिळवायचा असेल आपल्याला तर रावण नको। म्हणजे रावण इतकं ज्ञान असून, प्रचंड ज्ञानाचा खजिना असून सुद्धा त्याला काय कमी पडलं? ज्ञान आवश्यक होतं का? या ठिकाणी ज्ञान कमी होतं का? नाही। कितीतरी जन्मांच्या पुण्याईने ज्ञान मिळतं म्हणतात, तेही आपण मानलं। मग हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा काय कमी पडलं? तर ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण देहाच्या संदर्भात आपण प्रारब्धासाठी केली की धर्म अर्थामध्ये प्रारब्धामध्ये आपण चर्चा केली। आणि देहासोबत आपल्या काय देह तर इथे राहतो, आत्मा जेव्हा वर जातो तेव्हा त्याच्यासोबत काय जातं ह्याच्यावरती जेव्हा चर्चा केली तेव्हा रावणाचं उदाहरण इतका मोठा असून सुद्धा काय कमी पडलं ह्यावरती ती चर्चा अगदी लागू पडते। त्यामुळे आपण ते म्हणतोय की यस्मिन सर्व यतः सर्व, आता योग वसिष्ठामध्ये म्हणतात यस्मिन सर्व यतः सर्व यस सर्व सर्वतश्चयः यश्च सर्वगतो नित्यम तस्मै सर्वात्मने नमः। असं योग वसिष्ठामध्ये म्हणतात वसिष्ठ की ज्यामध्ये सगळं काही सामावलेलं आहे, ज्यामध्ये सगळं काही सामावलेलं आहे, जे असल्यामुळे सगळं काही आहे, तो सर्व काही आहे आणि सर्व बाजूनी तो आणि तोच आहे। ह्या सगळ्या तो जो नेहमी करता आहे, तो सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, तो आत आहे आणि बाहेर आहे, सगळीकडे आहे, तो होता आहे आणि राहणार आहे। चतुश्लोकी भागवतामध्ये माहिती आहे की तो होता आहे आणि राहणार आहे, त्यापासूनच सगळी पृथ्वी तयार झाली। मग हे आत्म्याचं वर्णन करत असताना तो आत्मा आला कुठून? तर तो आला यस्मिन सर्व यतः सर्व यस सर्व सर्वतश्चयः यश्च सर्वगतो नित्यम तस्मै सर्वात्मने नमः। अशा या सर्वात्म्याला नमस्कार असो। आता त्याला मिळण्याची जी इच्छा आहे ती मर्यादित बुद्धीला कशी झेपेल? आणि ज्ञान कितीही असलं, माईक असलं, जे मला कळतंय म्हटलं, त्याला जे कळलं म्हटलं ते सुद्धा कळतं, हे कळणं जी बुद्धी आहे ती बुद्धी मर्यादितच आहे। बुद्धीचा विचार केला तर मर्यादित, आणि तो होता आहे आणि राहणार आहे त्याचा अंश आपण असल्यामुळे आत्म्याचा प्रकार बघितला की आत्म्याला वर जायचं आहे। वर म्हणजे कुठे जायचं आहे?
जो सर्वत्र आहे, जो आतही आहे आणि बाहेरही आहे. आपण भांड्याचं उदाहरण जेव्हा घेतलं माठाचं, तर माठ जेव्हा असतो त्या माठाच्या आतमध्ये सुद्धा आकाश आहे आणि माठाच्या बाहेर सुद्धा आकाश आहे. मग असं दोन्हीकडे असताना फक्त माठ फुटला की ते आकाश एक होतं. तशा प्रकारचं देहाचं अस्तित्व आपण जर मानलं नाही तर आतला परमात्मा आणि बाहेरचा परमात्मा एकरूप आहे. फक्त आठवण मग कशाची अडचण आहे? देहाची अडचण आहे. मग जो देहाची अडचण मानसिकरित्या जर बाजूला केली, तशी देहाला खूप किंमत आहे. देहाच्या शिवाय त्या सगळ्या गोष्टी कळणारच नाही आहे. त्यामुळे देहाला तेवढं किंमत आहे. पण देहाचं अडचण मानसिकरित्या म्हणजे त्या देहाच्या मर्यादा, त्या मर्यादांवर जर विचार केला तर हा जो यस्मिन सर्व येतात सर्व यस सर्व सर्वतश्च हा असा जो परमात्मा आहे, सर्वव्यापक परमात्मा, त्यापर्यंत जाण्याची या आत्म्याची इच्छा आहे. काल आपण आरोहण आणि अवरोहण यात्रा बघितली आत्म्याची, आणि देह सोडून जातोय त्याच्यामुळे देहाचा संबंध आपण मानत नाही. जेव्हा तेव्हा वर जायचं तर कुठे जायचं आहे? त्याचा अंश आहे म्हणजे आत आणि बाहेर सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र असा जो परमात्मा भरलेला आहे त्याच्यापर्यंत जायचं आहे त्याला. मग हे जे द्यायचं आहे ते एकत्र व्हायचं आहे. तर ह्या सगळ्या होत असताना या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर मग बाकी पडतं की त्याला खूपच वर जायचं आहे आणि आहे त्या ठिकाणाहून जायचं आहे. कुठेही जायची गरज नाही वेगळ्या ठिकाणी, आहे त्या ठिकाणी, आहे त्या देहात, आहे त्या क्षणी, आहे त्या परिस्थितीत त्याला त्याच्याशी मिसळला जर तो गेला, अशी सोय भगवंतांनी करून ठेवली आहे. मग ही जी सोय म्हणजे आपली गुरुकृपा आहे. ही जी गुरुकृपा आहे ती गुरुकृपा म्हणजे हेच आहे की कोणती तरी पुण्याई आणि त्यासाठी हा मिळालेला नरदेह, त्यासाठी मिळालेलं आपलं वचन, भगवंतांनी घेतले होतं वचन ज्याची विस्मृती झाली होती. शंकराचार्य म्हणतात नवीन काही नाही, जे आहे जे विसरला, जे दिलेलं वचन आहे ते जे विसरला ना, तेवढं जरी आठवलं ना तरी तो छोटा नाही आहे, तो मोठा आहे. तो मर्यादित नाही, तो अमर्याद आहे. अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा मग या छोट्याशा बुद्धीच्या संकल्पना नष्ट होतात. मला कळतं हे ज्याला कळतं ती पण एक बुद्धीच आहे. त्या बुद्धीचं सुद्धा विलिनीकरण हळूहळू आपण त्या चर्चेतून होणार आहे. तर ही बुद्धी माईक आहे, इथे घेतलेली आहे, त्यामुळे या बुद्धीचाच विचार नाही. मग त्याच्याकडे ज्ञानाची गरज नाही, फक्त वाटणं आवश्यक आहे. अरे इतका मोठा अमर्याद, आणि तो अमर्याद ह्या मर्यादित बुद्धीला पटणे नाही. त्यामुळे मनाने शरण गेलं तर मग मनोनिवृत्ती परमोपशांती. मग त्यावेळी मनाची निवृत्ती झाली आणि मनाचं आकर्षण जर तिकडे वाटलं तर तो तिकडे आपोआप खेचतो आणि त्याची सगळी जबाबदारी त्याची आहे. एकदा फक्त छोट्याशा मर्यादा अशा बाजूला केल्या मनानी तर तो म्हणतो की सगळं अमर्याद स्वरूप तुला दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे, किंबहुना यासाठीच तुला जन्माला घातलाय, कारण हा जो नरदेह आहे त्याकरता आहे. आता विवेक चूडामणीमध्ये म्हणतात आहे, आपण उदाहरणांनी बघू. आता नुसतं ज्ञानाच्या पेक्षा उदाहरणांनी सुद्धा बघू शकतो आपण. तर सध्या एक श्लोकांनी सांगते, विवेक चूडामणीमध्ये म्हणतात दुर्लभम तयमे वैवत दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. यावरती आपण बोललो आहे की मनुष्य जन्म आणि मुक्तीची तीव्र आकांक्षा आणि सद्गुरूंचा संयोग हे देवकृपेने लाभतात. आणि आपण असं समजायचं की या सगळ्या देवकृपेने लाभलेल्या गोष्टींमुळे माझा देह महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी लाभल्या वेळेत समजलं तर मला हा गोष्ट महत्त्वाची वाटते आणि हे समजल्यामुळे दृष्टी तिकडे जाते, बाकी ज्ञानाची काही गरज नाही. हे ज्ञान आता ऐकतही असलो आपण, एखादी करतही असलो, पण त्या ठिकाणी तल्लीन होऊन ऐकायचं. ज्ञानाला कारण काही महत्त्वच नाही आहे. तसंही शंकराचार्य म्हणतात की तसं असतं तर रावणाचा जय झाला असता जर ज्ञानाला महत्त्व असतं तर. त्यामुळे ज्ञानाला महत्त्व कितपर्यंत आहे? जोपर्यंत तिकडे दृष्टी वळत नाही. आणि एक वैशिष्ट्य आहे आपल्या मनाचं, एकदा का ती गोष्ट आवडली, ज्ञान असो, भक्ती असो का योग असो, तेच करावं वाटतं आणि ते करावं वाटणं तिथेच आपल्याला काहीतरी मिळालेलं असतं. मग त्यामुळे ज्ञानापेक्षा त्याच्या मागचा हेतू महत्त्वाचा आहे. मग हा जो दुर्लभ असा मनुष्य देह मिळाला आहे, त्या देहाला आता किती किंमत द्यायची आपण, किती त्याला वागवून घ्यायचं आहे, आत्म्यापर्यंत जायचं आणि किती वर जायचं आहे. यस्मिन सर्व येतः सर्व यस सर्व सर्वतश्च हा असा तो सर्वत्र पसरलेला आत आणि बाहेर असलेला परमात्मा, तो त्याचे वडील आहेत, त्याचा तो पुत्र आहे. मग त्या आत्म्याला तिथपर्यंत जाण्यासाठी जी तळमळ आहे ना, ती तळमळ या देहाला समजावी. मग या देहाला समजली म्हणजे काय होतं? त्या देहामध्ये असलेलं जे मन आहे ते मन म्हणतं आत्म्याला आणि हृदयाला जे आवडतं ते आणि तेच कर फक्त, म्हणजे तो आत्मा खुश होतो. आणि आत्मा खुश होणे म्हणजे शांती समाधान मिळणे. शांती आपण आत्तापर्यंत आत्म्याचं ऐकत नसल्यामुळे काय भाव ते मजला जीव का व्याकुळ होतो,
आनंदाचा शोध घेत असे पुन्हा पुन्हा भरकटतो. आनंदाचा शोध घेतो आणि पुन्हा पुन्हा भरकटतो. मग ह्या सगळ्या भरकटण्यापासून जर थांबायचं असेल तर शंकराचार्य म्हणतात, सत्य काय आहे ते जर एकदा कळलं की ज्ञानस्वरूपाने नाही, पण ते अंतिम सत्य आपल्याला आनंद देऊ शकतं. म्हणून आपण ब्रह्मानंदम, परमसुखदम आणि वक्रतुंड या दोन्ही गोष्टींचा आधार घेत त्या बुद्धीला थोडंसं काबूत आणायचा प्रयत्न केला. आणि इंद्रियांवर अवलंबून न राहता आता बुद्धीनी त्या मनाला असं सांगितलंय की बाबा रे, आत्मा जिथे शांत होत असेल, आत्म्याला जिथे शांती मिळत असेल ते आणि तेच करायचं. आता एक छोटंसं उदाहरण घेते रामायणातलं, एक छोटंसं. कारण प्रत्येक पात्र जर बोलायचं म्हटलं तर शंकराचार्यांचं भाष्य त्यावरती आहे. पण आतापर्यंत नुसतं आपण आत्मा, देह ह्यावरती बोललो. मग त्या उदाहरणावरून जर आपल्याला स्पष्ट झालं तर आपल्याला आणखी आनंद होतो. की आता या वालीवधाचं जे उदाहरण आहे रामायणामध्ये, वालीवध हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे यासाठी. म्हणजे रावणाच्या वधापेक्षा सुद्धा वालीवधाचं जे उदाहरण आहे ना, ते आत्म्यासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यातून जर आपल्याला काही समजलं तर निश्चितच जे त्यांना म्हणायचं ते समजतं. आता मुळात बंधन कशाचं असतं आपल्याला समजत नाही. याचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्याला हे महत्त्वाचं ज्ञान समजत नाही, हे खरं बंधन आहे. बाकी कोणतंही बंधन नाही. आता मोह, माया हे सगळं जरी असलं पण ते नको आहे हे कळणं, हे सुद्धा एक ज्ञान आहे ना. ही जी अविद्या आहे ना, हे करतो आपण ती दूर होणं, मग त्याला आपण म्हणतो की अविद्या हे बंधन आहे खरं. मग अविद्या हे बंधन आहे म्हणजे मग आता म्हणलं अविद्या नानादिरूपा परमात्मनी निबद्धा. म्हणजे अविद्या ही अनादी आहे, पूर्वीपासून आहे अविद्या. आणि त्याच फेऱ्यामध्ये आपण आतापर्यंत जन्म घेत घेत इथपर्यंत आलो आहे. अविद्या आधीपासून आहे. आता प्रारब्धाबद्दल तर काल बोललो, अविद्या सुद्धा आधीपासून आहे. कारण बुद्धीला ते आवडतं, जे ती सांगते की नाही ते खूप आवडतं, म्हणून आपण इतके दिवस त्यामध्ये आनंद घेतला. मग ती देहबुद्धीला बांधून ठेवते अविद्या. अरे तुझं बरोबर आहे, आत्तापर्यंत जे करत होता ना तेच बरोबर आहे, हे दुसरं कुणी बघितलंय देवाला, आणि हे जे ज्ञान वगैरे म्हणतात ते खरं आहे का, असं सांगणारी ही जी अविद्या आहे ना ती खरं आपल्याला दूर नेते. मग ही अविद्या दूर नेते त्याचं उदाहरण आहे वाली. रामायणामधला वालीवध असं म्हणतात ना, वालीवध ना खल निर्धालन, हे जे मोठं श्लोक झालाय त्यावरती तयार, गरिमांनी लिहिलाय. तर हा जो वाली आहे ना, हा वाली अविद्येने ग्रासलेला जीव आहे. वाली हे कशाचं कशाला दाखवतो, तर तो म्हणतो अविद्येने जो ग्रासलेला जीव आहे त्याला आपण वाली समजू. वालीचं उदाहरण बघत असताना, ती गोष्ट बघत असताना आपण असं बघायचं, वालीचं आणि सुग्रीवाचं जे झालं युद्ध, त्यामध्ये वाली हा अविद्येने ग्रासलेला जीव आहे असं जर आपण गृहीत धरलं तर तो स्वतःला बलवान समजतो वाली. आणि प्रत्यक्षात तो बलवान आहेही. त्यांनी रावणाला सुद्धा म्हणजे त्रास दिलाय. मग हे सगळं रावणाच्या पर्यंत जाणारा वाली तो बलवान आहे. आणि बलवान असल्यामुळे तो स्वतःला आणखी बलवान समजतो. प्रत्यक्षामध्ये हनुमंत कमी आहेत का? हनुमंतराय कमी नाही. उदाहरण यासाठी शंकराचार्यांच्या आधाराने बोलतोय की हनुमंताजवळ त्याच्यापेक्षाही जास्त बल आहे, पण देहाभिमान नाही आहे. वालीजवळ तो देहाभिमान आहे की मी करू शकतो, मी काहीही करू शकतो, आणि त्याची सिद्धता पण झाली आहे. कितीतरी वेळा त्यांनी सिद्ध केलं आहे की मी बलवान आहे. पण बलवान असून त्याचा अभिमान नसायला पाहिजे, हे हनुमंताचं उदाहरण आहे पुढे. मग तसाच बलवान हनुमान आहे, पण हनुमंतांना रामाचं मदत म्हणजे रामांचा आश्रय आहे, त्यामुळे त्याची बल वेगळा आणि याची पण बल वेगळा. बलवान असून सुद्धा जसा कर्ण आणि अर्जुनामध्ये फरक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मग ही ब्रह्म म्हणजे या गोष्टी जर बोलायच्या असतील तर मायामधली पहिली पातळी म्हणजे अविद्या आहे. मायेमधली पहिली पातळी म्हणजे अविद्या आहे. पहिल्यांदा हे की आपल्याला खरं काय ते माहितीच नाही, खरं काय आहे ते माहिती नाही, म्हणून मग देहाभिमान आणि अहंकार ह्या गोष्टींमुळे वालीचा वध झालेला आहे. त्याचे सगळ्यांचे तोड दिली आहे भगवंतांनी या ठिकाणी. शंकराचार्य म्हणतात या ठिकाणी, देहोहमिती या बुद्धी अविद्या या महाबला. सगळ्यात मोठी कोणती गोष्ट असेल त्रासदायक माणसाला तर ती अविद्या आहे. जी कोणती एखादी गोष्ट आपल्याजवळ असली त्या गोष्टीचा अभिमान होतो आणि त्या गोष्टीचा अहंकार होतो, आणि प्रत्यक्षात ती असते. एखाद्याजवळ पैसा असला, पैशाचा अहंकार होतो. त्याच्या बुद्धी असली, बुद्धीचा अहंकार होतो. प्रत्यक्षात ती अविद्या आहे, कारण ती बंधन टाकते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना अहंकार होतो. मग हे मी देह आहे ही बुद्धीच सगळ्यात मोठा अहंकार. मी मारू शकतो, मी रावणाला मारू शकतो, मी रामांना काही मारू शकतो, किंवा मी सुग्रीवाला त्रास देऊ शकतो, मी सगळं करू शकतो.
ही जी बुद्धी आहे, तर तो काय म्हणतो रामांना, माझ्या समोरून येऊन लढा, माझ्या समोरून येऊन लढा, लढायचं असेल तर माझ्या समोरून येऊ. आणि साधा जीव जो अविद्येने ग्रासलेला आहे तो भगवंतांना म्हणतो माझ्या समोरून लढा. करतील का भगवंत असं? जर तो अविद्येने ग्रासलेला आहे तर त्यांच्यासमोर भगवंत कसे येतील? इथे तपश्चर्येने भगवंत मिळत नाही. इतक्या कठीण तपश्चर्या लोक करतात सत्वगुणांनी, सगळं आयुष्य पणाला लावतात आणि सगळं आयुष्य पणाला लावल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे. प्रल्हादाला बघा, प्रल्हादाचं उदाहरण, कितीतरी भक्तांच्या बाबतीत देव जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सत्वगुणांनी भरलेला असतो, त्याला मारल्याशिवाय दिसत नाही देव. मग हा काय म्हणतो, समोरून येऊन मला मारा. तर तो समोर येण्याची त्याची पात्रता नाही ना. भगवंत मारू शकतो, भगवंत का नाही मारू शकणार त्याला? पण भगवंत म्हणतो मला यायचंच नाही तुझ्यासमोर. त्याची उदाहरणं अतिशय सुंदर आहे त्यात. तो म्हणतो मला समोरून मारा, कारण त्याला इतका अहंकार आहे, इतका अहंकार आहे की तो म्हणतो माझ्याशी समोरून लढा. आणि ही गर्जना कशाची आहे? त्याच्या देहाभिमानाची गर्जना. या माझ्यासमोर, माझ्यासमोर येऊन लढा. हा पहिला अभिमान. आपण मायेबद्दल बोलत असताना आपल्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात त्यासाठी आपण हे उदाहरण घेतो आहे. मग त्यांनी म्हटलं माझ्यासमोर येऊन, माझ्यात काय कमी आहे, माझ्यामध्ये काय काही आहे. आणि मग त्यावेळी राम समोर येत नाहीत. राम समोर आले नाहीत की त्याला वाटतं हे घाबरले, राम घाबरले. हे सुद्धा अविद्या आहे. राम घाबरले कारण आता आत्मा जो आहे तो आत्मा या देहाभिमानांच्या सोबत लढतच नाही ना. आता त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण आहे. 4 कुत्री आहेत आणि एक वाघ आहे. 4 कुत्री आणि वाघ एकत्र एकदा जमले. हे उदाहरण समजण्यासाठी आहे ना. 4 कुत्री आहेत आणि वाघ आहे, आणि कुत्री म्हणाली की आता रेस लावा आणि शर्यत लावा, कोण जिंकताय ते बघू. आता हे काय माहिती नाही की वाघ जिंकणार आहे यांच्यासमोर म्हणून. यांची काय पात्रता आहे त्यांच्यासमोर उभं राहायची, वाघाच्या समोर. पण जेव्हा जिंकायचं म्हटल्यावर, त्यांनी लावायचं म्हटल्यावर तो तिथे बसलेला होता. जेव्हा शर्यत सुरू झाली वाघ उठलाच नाही. तो म्हणे याच्यासमोर काय उठायचं आहे, उठण्याची गरजच नाही मला, ते सिद्ध आहे. मी जिंकणार आहे, मी मोठा आहे, मी बलवान आहे, हे सिद्ध आहे. ह्यांना वाटत नाही म्हणून यांनी शर्यत लावली ना. प्रश्न ह्यांचा आहे. असा वालीचा प्रश्न आहे. वाली असा देहाभिमानी असल्यामुळे माझ्यासमोर येऊन लढा. मग हे वाघासारखं उदाहरण झालं आहे. वाघ जसा हल्ला नाही, काय गरज आहे मला प्रूव्ह करायची, मला सिद्ध करायची गरजच नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे, आणि इव्हन मला सुद्धा माहिती आहे की मी जिंकणार आहे आणि मी बलवान आहे. ह्यांनी काही म्हणावं. मग वालीच्या समोर रामांचं न येण्याचं कारण हे आहे. लोक म्हणतात घाबरून बाण मारला, घाबरून वृक्षाच्या आडून बाण मारला असं जेव्हा म्हणतात लोक त्याच्या बाबतीत, रामांच्या बाबतीत, तर ही गोष्ट आहे त्यामागे की रामांनी समोर येण्याचं कारण काय ह्यांच्या समोर. मग रावणाच्या समोर कसा आला हे दुसरं उदाहरण आहे पुन्हा, कारण तेही अभिमानीच आहे, देहाभिमानीच आहे. पण त्याच्यासमोर का आलं त्याची वेगळी कारण आहेत. आता वालीचं जे उदाहरण चालू आहे त्या ठिकाणी, तर देहामनाशी युद्ध करत नाही मी, आणि युद्ध करत नाही मी त्याचा नाश करतो. राम म्हणतोय मी त्याचा नाश करतो सरळ सरळ. युद्ध करण्याचं मला काही कारण नाही, कारण मला काही कोणाला सिद्ध करायचं नाही. तो देहाभिमानी भरलेला व्यक्ती माझ्यासमोर जर आला तर मी त्याच्यासमोर उपस्थित राहण्याचं मला तरी काही कारण वाटत नाही. असं म्हटल्याबरोबर ह्यांनी कितीही आक्रोश केला की राम येत नाही, राम घाबरले, रामांनी वृक्षाच्या आडून बाण मारला, त्याचं हे कारण आहे. मग अहंकाराचा नाश कसा होतो? तर विवेक चूडामणीमध्ये आपले शंकराचार्य म्हणतात नाही ज्ञानम विना मोक्ष, आणि ज्ञानाच्या शिवाय मोक्ष नाही. ह्याला मारलं जरी सुद्धा रामांनी तरी सुद्धा त्याला मोक्ष मिळणार नाही आहे. म्हणजे यांच्या हाताने मरण आपण म्हणतो ते स्वर्गात जाईल, त्याला मोक्ष नाही मिळणार. मोक्ष केव्हा मिळेल त्याची छोटीशी गोष्ट ते सांगतात. ते म्हणतात नाही ज्ञानम विना मोक्ष. म्हणजे ज्ञानाची या ठिकाणी किती किंमत आहे, 56वा श्लोक आहे. ज्ञानाच्या शिवाय मोक्ष नाही. प्रत्यक्ष रामचंद्रांनी मारून सुद्धा, मारणं म्हणजे मनामध्ये राम असल्याशिवाय राम प्रसन्नच होत नाही. हा देहाभिमान जोपर्यंत आहे त्याचा की माझ्यासमोर राम येत नाही, मग प्रत्यक्ष रामांनी वृक्ष आडून मारलं तरी सुद्धा तो मुक्त होणार नाही आहे. पण तो झालाय, त्याचं उदाहरण सांगायचं आहे. मग त्यांनी ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि रामबाण म्हणजे तत्वज्ञान. रामबाण आपण असं बघायचं, रामबाण म्हणजे तत्वज्ञान. त्यांनी राम मारला म्हणजे तत्वज्ञान सांगितलं, म्हणजे सत्य सांगितलं. त्यांनी सत्य सांगितलं जीवाला. आपण वालीसारखा जीव जर स्वतःला गृहीत धरलं की देहाभिमानी भरलेला, सत्य माहिती नाही, आणि प्रत्यक्ष रामांना चॅलेंज की मी काहीही करू शकतो, असं करतो आपण. जो जीव असतो, ज्याला अविद्या असते, तो असाच वागतो, कोणालाही मोठं मानत नाही. आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्याचं उदाहरण पाहिलं, इथे आहे तिथे आहे, सगळीकडे तो भरलेला आहे आणि सगळ्यांचा तारक मारक तो आहे. तरीसुद्धा जर मानलं नाही तर म्हणतात ते रामबाण लागतो. रामबाण लागणे
म्हणजे कुठून तरी तत्त्वज्ञान येणे जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये गुरूंच्या मुखातून जर तत्त्वज्ञान आलं तर त्या तत्त्वज्ञानाने अविद्येचा नाश होतो. तत्त्वज्ञानाने होणारच, कारण तत्त्वज्ञानामुळे ते स्वतःचं सांगतात, तू कोण आहे हे सांगतात. आधी जीवाच्या दृष्टीने तू अतिशय मर्यादित आहे, पण आत्म्याच्या दृष्टीने तो अमर्याद आहे. या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देतात. ते फक्त स्वतःचं सांगत नाहीत. गीतेमध्ये जरी भगवंत स्वतःबद्दल बोलत असले तरी अर्जुनाला तू कोण आहे याची जाणीव करून देतात. मग तसा हा जो बाण लागतो रामबाण, रामबाण म्हणजे या ठिकाणी आपण जीवाला लागलेला तत्त्वज्ञान म्हणून. तत्त्वज्ञान जर सत्याचा अंश काहीतरी आपल्या सद्गुरूंच्या मुखाने जाणवला तर तो बाहेरून आत येतो असं वाटतं. रामबाण लागत असताना असं वाटतं की ह्यांनी बाण मारलाय बालीला. प्रत्यक्षात तो जरी बाहेरून दिसत असला तरी तो पुढे बोलल्यामुळे तो आतूनच उत्पन्न झाला असं मी सिद्ध करतो. पण आतून अविद्येचा नाश होतो त्याच्या. जर समोरून ज्ञान आलं ते बाहेरून आल्यासारखं वाटतं. आपण म्हटलं की नाही पहिल्यांदा, कुठूनही ज्ञान मिळू शकतं असं वाटतं. हे बाहेरून येत आहे, कारण ह्याच्यातून त्याच्यातून, याच्या मुखातून त्याच्या मुखातून, चांडाळातून, आणखी कुठून कुठून ज्ञान येतं असं वाटतं. प्रत्यक्षात ते ग्रहण करण्याची क्षमता आतमध्ये असते, म्हणून तो बाण आपल्याला लागतो. तो बाण म्हणजे तत्त्वज्ञानाचा बाण, कारण आपल्याला आतूनच त्याची इच्छा आहे की मी कोण आहे आणि ते कोण आहे. मग त्यांनी म्हटलं की बाण लपून का मारला. मग बाण लपून मारण्याचं कारण काय. तर शंकराचार्य म्हणतात की अहंकारो महाशत्रू. अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे प्रत्येक जीवाचा. वालीला आपण स्वतःला गृहीत धरतोय आता की आपण स्वतः जीव असा आहोत. जर त्याला अहंकार असेल, जर त्याची बुद्धी माईक असेल तर त्याच्यासमोर तो अहंकार असताना तो शत्रू आहे त्याचा. तो शत्रू असताना राम समोर कसे येणार. राम समोर येण्यासाठी पवित्र वातावरण पाहिजे. ते पवित्र वातावरण नसेल तर हा परमात्मा कसा प्रगट होईल. मग तो प्रगट नाही होणार. म्हणून अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. ज्ञान थेट अहंकाराशी वाद घालत नाही, शंकराचार्य म्हणतात. अहंकार ज्या ठिकाणी असेल, म्हणून आपला ग्रुपसुद्धा क्लोज असतो. आपण जे बोलतो ते सुद्धा मर्यादित लोकांमध्ये बोलतो, कारण अमर्यादांच्या समोर जाणं अशा ज्यांना हा विचार करायचा नाही ते तर्क करू शकतात. त्यामुळे त्यांना म्हटलं की जे लोक आहेत ते ज्ञान थेट अहंकाराशी वाद घालत नाही, कारण तशी त्यांना गरजच नसते. खरा विचार केला तर यांना हे असं करायची गरज नसते. ते अदृश्यपणे त्याला वितळवतो. तो जो बाण आहे रामांचा, तो समोरून न मारता अदृश्यपणे ह्याला वितळवतो. त्याला मारतो म्हणजे आतून मारतो. तो कसं, म्हणून श्रीराम झाडामागून म्हणजे इंद्रिया पलीकडून बाण सोडतात. ह्याला दिसत नाहीत राम कुठे आहे. राम कुठे आहे हे माहिती नसताना रामांनी जो सोडलेला बाण आहे तो इंद्रियांच्या पलीकडून मारला, म्हणजे इंद्रिय गोचर नाही. त्यांचा बाण इंद्रिय गोचर नाही. म्हणजे आपण जर इंद्रियांनी बघायचा प्रयत्न केला ज्ञानाला तर तो दिसणार नाही. पण आतमध्ये जर उत्पत्ती झाली ज्ञानाची गुरूंच्या कृपेनी तर तो बाण झाडामागून मारायची गरज नाही आणि बाणच मारायची गरज नाही. तो बाण मारणे त्याचा मृत्यूचं कारक जे आहे ना, तो बाण तो मारायचीच गरज नाही जर आपल्याला देहाभिमान नसेल तर. पण असतो म्हणून एक उदाहरणासहित सांगितलं की तो देहाभिमान असला की राम समोरून येणार नाही, ज्ञान समोरून येणार नाही. मानलं तर आतून उत्पन्न होईल. जर जो कोणी मानेल त्याला आतून उत्पन्न होईल. मग आता ही जी कामवासना आहे त्याच्यामध्ये ह्याची बायको चोरून स्वतःमध्ये जशी रुमाचं हे केलं त्याच्यामध्ये कामवासना आहे, त्याच्यामध्ये देहाभिमान आहे, त्याचं अधःपतन झालेलं आहे. मग विवेकचूडामध्ये म्हणतात शंकराचार्य, कामक्रोधो महाशत्रू संसारस्य. या संसाराचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत काम आणि क्रोध, म्हणजेच त्याचा अहंकार. मग वालीचा अधर्म हा फक्त राजकीयच आहे का फक्त, की राजाची बायको आणि राज्य करते यांच्यामध्ये आहे का फक्त, तर तो खरं म्हणजे स्वतःच्या अधःपतनाचं कारण आहे. म्हणजे आपल्या जीवानी जर या सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचंच अधःपतन होत आहे. त्यामुळे रामांना समोर येऊन सांगण्याची गरज नाही आहे की मी येतो आणि मी तुला मारतो, कारण तुझी पात्रताच नाही आहे तेवढी तुझ्या समोर येण्याची. मग राजा राम आणि ज्ञानी राम आहे. राम म्हणजे ज्ञान धर्म असल्यामुळे ज्ञानी कर्म करो तेव्हा न तू कर्तृत्व भावतः. ते म्हणतात कर्म करत असताना जर तू म्हटलं असतं की माझ्याजवळ बल आहे आणि ते एका मोठ्या कृपेमुळे सिद्ध झालं आहे तर राम समोर आले असते. हे उदाहरण आहे त्याचं. राम समोर केव्हा येतात,
जेव्हा तू कर्तृत्व भावना मानावा राम सर्वदा करता, शंकराचार्य सुद्धा तेच म्हणतात आहे. ते म्हणतात आहे की ज्ञानी कर्म करो तेव्हा न तू कर्तृत्व भावता. जर कर्तृत्व भावाने जर तू कर्म केलं तर तुझ्या समोर राम प्रगट होणे शक्य नाही आणि राम तुझा वध करतील. आणि इकडे आपल्याला मुक्ती देतात. वध आणि मुक्ती स्वतःहून होणे आणि वध करणे याचा वध केला आहे. मग वध करण्याचं कारण काय? कारण तो ऐकायलाच तयार नाही. मग ऐकायला तर मग समोर काय येत नाही? येणारच नाही. का येऊ मी? मला येण्याचं कारण काय? मग राम वालीचा वध करतात आणि तरीसुद्धा ते म्हणतात मी करता नाही. अरे हे तर खूपच मोठं तत्त्वज्ञान आहे आता, की रामसुद्धा स्वतः म्हणतात आहे की वालीचा वध मी केला पण मी करता नाही. आता रामांनी असं म्हणणं आणि वाली म्हणतोय की देहाभिमानाने माझ्यासमोर लढायला या. मग हा जो आपला जीवाचा संघर्ष गोंधळ आहे तो गुरूंना समजतो आणि गुरूंचं जर ऐकलं तर आतून ज्ञान निर्माण होणार आहे. मग आता त्या वालीला झाला पश्चाताप. अशी आता मोठी गोष्ट आहे. तर त्या गोष्टीचा आपण त्याचा मतितार्थ सांगतोय की वालीला पश्चाताप झाला, खरंच चुकलं माझं. ज्या अर्थी माझा वध होतोय आणि राम बाण मारतायत, कसंही का मारेना, झाडाच्या मागून का मारेना, पण वध माझा राम करतायत स्वतः. त्याच्यामुळे कधी ना कधी जीवाला उपरती होते. मग जीवाला उपरती झाल्याबरोबर त्याला पश्चाताप झाला. त्याला पश्चाताप झाला म्हणजे विवेकाचा उदय झाला. मग हेच जीवाच्या बाबतीत आहे. देहाभिमान होता, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मत्सर आहे, या सगळ्या गोष्टी होत्या. तेव्हा राम दिसत नव्हते. पण आता त्याला झाला पश्चाताप. मग पश्चाताप झाल्यानंतर विवेकादेव संसार भयः नाशः. आणि आता शंकराचार्य म्हणतात एकदा का विवेक उत्पन्न झाला मनामध्ये, त्याच्या पण झाला वालीचं उदाहरण आपण मोठ्याने वाचायचं नंतर गोष्ट. त्याला त्याच्यानंतर त्याच्या मनात आलं हो माझं चुकलं. आणि राम समोर असल्यामुळे कदाचित त्याचा अप्रत्यक्ष परिणाम झाला आणि त्याला समजलं. मग शंकराचार्य म्हणतात की विवेकादेव संसार भया नाशः. आणि त्यामुळे विवेकानी संसार भयाचा नाश होतो. संसार भयाचा नाश होतो म्हणजे मी मोठा आहे, मी कर्तृत्ववान आहे, मी देहाभिमानी आहे, मी बलवान आहे आणि राम माझ्यासमोर का येत नाही वगैरे, हे सगळे चिंता त्याचे प्रश्न मिटतात. कसे मिटतात? कारण विवेक उत्पन्न झाला की संसाराचं भय नाहीसं होतं आणि वाली रामांना ओळखतो. मग जसं आपला रावण जेव्हा गेला, जेव्हा मेला, शेवटच्या बाणाने जेव्हा मेला, तेव्हा रामांनी लक्ष्मणाला पाठवलं होतं रावणाजवळ आणि त्याला म्हणलं सगळ्यात चांगली विद्या याच्याजवळ आहे, युद्धात निपुण आहे, त्याच्यापासून सगळं शिकून घे. मग हे त्यालाही माहिती होतं की राम कोण आहे आणि रामांनाही माहिती होते की रावण कोण आहे, पण चूक अहंकाराने झाली ना. मग आपले आचार्य म्हणतात या ठिकाणी की जर विवेक नसेल तर बाकी रामांना लपून राहावं लागतं आणि प्रत्यक्षात विवेक जिथे असेल तिथे राम स्वतः प्रकट होतात. आपण वक्रतुंड म्हटलंच आहे की ज्या ठिकाणी विवेकाची उत्पत्ती झाली, सत्य काय असत्य काय, विद्या काय अविद्या काय, हे समजल्यावर रामतत्व समोर प्रगट होतं. आणि ते समोर प्रगट झाल्यावर ते बाण नाही मारत, ते डोळ्यातून अश्रू निर्माण करतं भक्ताच्या. हा जो बाण लागलाय त्याला तो अहंकारामुळे लागलाय. कोणत्याही जीवावरती कोणत्याही प्रकारचा ते असा दुजाभाव करत नाही. तू जसा तसं समोरचं तत्व आहे आणि तुझ्यासमोर सिद्धता करण्याची मला गरज नाही. तुझ्यासमोर सिद्धता करण्याची मला गरज आहे का रामांना? काही नाही. आणि तुला जर वाटलं की राम समोर उभा आहे आणि हा जर विवेक तुझ्यामध्ये जागृत झाला तर मोक्ष आहे. आणि विवेक जागृत झाला नाही तर बाण लागणार आहे. आणि बाण लागल्यानंतर एखादा जागृत झाला वालीसारखं तर ठीक, अन्यथा त्याचं मरण म्हणजे पतन. आणि पतन झाल्यामुळे राम त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. म्हणजे आपल्या स्वतःची जागृती. मग मग शंकराचार्य म्हणतात की शरणागती हे मोक्षाचं द्वार आहे. इतक्या चुका केल्या, रामांना स्वतः समोर यावं लागलं तरीही त्याला पश्चाताप झाला. कालही आपण बोललो पहिल्यांदा की पश्चाताप जर झाला तर कोणत्याही क्षणी मुक्तीच्या वाटेने तो जाऊ शकतो. मग वालीला लक्षात येतं समोर रामचंद्र आहेत आणि रामचंद्रांचा मोठेपणा समजतो. त्यांचं सगळंच त्याच्यासमोर सत्य उघड होतं. त्याचा रामबाण ज्याला म्हणतो, तो रामबाण तत्त्वज्ञानाचा बाण जेव्हा लागतो जीवाला, मग जीवाला सगळं स्पष्ट होतं. आणि ते स्पष्ट झालेलं उदाहरण म्हणजे गोष्ट आहे ही, त्याच्यावरून आपण शिकू शकतो. असं प्रत्येक जीवाचं होत आहे. प्रत्येक जीवाची हीच संकल्पना आहे. देहाभिमानात जो आहे तो रामाला समोरून वार करा म्हणतो. राम त्यांच्या समोर येण्याचं काही कारण नाही. शंकराचार्य म्हणतात ज्या ठिकाणी अहंकार, अभिमान, दर्प, कामक्रोध वासना असतील त्या ठिकाणी रामांना समोर येण्याचं कारण नाही. ते बाण मारतात आणि झाडाच्या आडून म्हणजे इंद्रियांच्या आडून बाण मारतात.
म्हणजे इंद्रियांना समजत नाही आणि प्रत्यक्षात ते तत्वज्ञान फेकायचा प्रयत्न करतात. झेललं कोणी, विवेक जागृत झाला तर मोक्ष आहे. आणि त्याही क्षणी जर विवेक जागृत झाला नाही तर पुन्हा बंधन आहे. मग इतक्या खोल तत्वज्ञानामध्ये आपण एका गोष्टीतून जाऊ शकतो. अशा सगळ्या गोष्टी तत्वज्ञानावर आधारित आहे. मग हे म्हटल्यावर मग ते म्हणतात शरणागती मोक्षाचं द्वार आहे. तर मग आपले आचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षते डुक्रूय करणे. म्हणजे ज्ञान देत असताना आचार्य किती भावना त्यांच्या मनात दाटून येतात. आणि ते म्हणतात जीवा, शेवटच्या क्षणी तरी रामाला ओळख. तुझा जो देहाभिमान आहे तो संपला ना आता तुझा संपल्यानंतर आता तरी किमान त्याचं एकदा भज गोविंदम आचार्य म्हणतात स्वतः ज्ञान दिल्यानंतर. मग हे जे ज्ञान दिलं मग त्यामुळे त्याचा विवेक जागृत होतो, त्याची पुण्याई आहे. जसं आपण म्हणतो आपल्या जीवनामध्ये जर गुरुतत्व आलं तर ही आपली पुण्याई आहे. आता भागवताचा श्लोक आता तोंडपाठच करतो आहे. आणि त्यावेळी जर ही पुण्याई आली तर वाली मरण्यापूर्वी नम्र झाला. मग किती वाईट होता. रामांशी ज्याचा समोरासमोर सामना झाला त्याच्यासमोर तो नतमस्तक झाला, तो नम्र झाला. आणि तो नम्र होणे म्हणजे पुढे त्याचं काही का होईना पण तो मोक्षाचा क्षण आहे म्हणतात आचार्य म्हणतात. त्या क्षणी त्याला मोक्षाचा म्हणजे काय कळलं या ठिकाणी. कितीही चुकलं आणि कितीही आक्रोश केला, कितीही गर्जना केली तरीही राम जरी समोर आले नाही तरी कोणत्याही क्षणी गुरुतत्व जागृत होऊन विवेक जागृत होऊ शकतो. आणि विवेक जागृत झाल्यानंतर तो प्राणी मोक्षापर्यंत जाऊ शकतो. मारीचाच्या बाबतीतही तसंच आहे. रावणाच्या बाबतीत तसं शेवटपर्यंत घडलं नाही, कारण तो अगदी ठरवूनच आला होता की यांच्याशी वैर करायचं. मग हेही पुढचं उदाहरण आहे. पण वाली हे जे पहिलं उदाहरण कळलं त्या ठिकाणी त्यांनी दंड म्हणजे कृपा. मग या ठिकाणी त्यांनी जर दंड दिला, रामांनी जर बाण मारला तर रामांचा बाण म्हणजे आपण काय म्हणायचं सत्याचा बाण. मग सत्याचा बाण म्हणजे विवेक जागृत झाला. मग विवेक जागृत झाल्यानंतर जर जीव गेला, देह त्याचा संपला तरी ती कृपा आहे. कारण त्याला वाटायला लागतं की ही कृपा आहे. कारण रामांचा सत्याचा बाण झेलत मी मरणार आहे. माझा पुण्याई एवढी आहे की रामांचा जो सत्याचा बाण आहे मला समजला. म्हणजे ही कृपा नाही का म्हणायची. मारून सुद्धा वाली म्हणतो मी कृपा पात्र आहे. कारण शेवटच्या क्षणी शरणागती त्यांनी सांगितलं आचार्यांनी की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जेव्हा या मूर्खाला कळलं की अरे हे सत्य आहे, हे कोणत्याही क्षणी कुणालाही कळू शकतं, रामांचं येणं आवश्यक आहे. राम म्हणतात मी तुझ्यासमोर प्रगट होणार नाही कारण तुझी तेवढी पात्रता नाही. तुझी तेवढी पात्रता असेल तर तुझ्यासमोर मी स्वतः प्रगट होतो चतुर्भुज रूपामध्ये. सगळ्या संतांनी सगळ्या भक्तांच्या समोर आलेले आहे. पण ह्यांच्यासमोर येणार नाही. कोणी काही म्हणा की मला झाडा आडून मानला, हा वध केला, हो केला. मग त्याचे कितीतरी प्रश्न आहेत. आता विवेक चूडामणीमध्ये आचार्य म्हणतात आहे दुःखम ज्ञानोत्पत्ते कारणम. दुःखम ज्ञानोत्पत्ते कारणम. दुःख हा ज्ञानाचा मार्ग उघडते. किती चांगली गोष्ट आहे. दुःख हे ज्ञानाचा मार्ग उघडते. समजा त्याला ते दुःख नसतं, त्याला जर देहाभिमान नसता तर ज्ञानाचा मार्ग उघडला असता का. तर ज्ञानाचा मार्ग उघडतात म्हणजे रामाचा बाण हा दयेचा बाण ठरला. तो जातोय जीवानिशी, पण जीवानिशी जात असताना अचानक जागृती झाली एका क्षणाची तर देहाचं काही का होईना मोक्षाला प्राप्त होतो आहे. मग ही किती मोठी संकल्पना आचार्य स्पष्ट करतात छोटीशी, की कोणत्याही क्षणी कोणताही जीव कितीही असले आणि कितीही त्यांनी गर्जना केली रामा तुम्ही समोर येत नाही वगैरे वगैरे, पण एक क्षण असा होतो की सत्याचा बाण म्हणजे सत्य विवेक जागृत होतो. कारण आपलं मूळ तत्व आहे, आपण भगवंतांना दिलं आहे वचन आणि अथातो ब्रह्मजिज्ञासा. आपल्या प्रत्येक जीवाला ब्रह्माची जिज्ञासा आहे. ती जर जिज्ञासा जागृत झाली तर बाकी रामतत्व मग साधकासाठी हा थेट संदेशच देतात आहे. कोणता. जर तुमच्या आयुष्यात अपमान पराभव तुटणं एकाकीपणा येत असेल, जसा वालीच्या बाबतीत अहंकार झाला तसा येत असेल तर समजा राम तुमच्यातील वालीला मारत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जर सत्य समोर येत असेल, जर विवेक जागृत होत असेल तर असं समजायचं की राम आपल्यामध्ये असलेल्या वालीला मारतो. हे वालीचं उदाहरण आहे. जे प्रत्येक वेळी अरे राम काय दिसतात, राम काय समोर, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं राम देत आहेत. राम म्हणतात जर तुम्हाला असं वाटत असेल एकाकीपणा हे दुःख आहे हे सगळं आहे तर ते दुःख कमी करण्यासाठी राम स्वतः तुमच्या अंगी असलेल्या वाली सारखे जे अवगुण आहेत त्या अवगुणांना मारतायत. इतके ते श्रेष्ठ तत्व आपल्यासोबत आहे. फक्त विवेकाची जागृती असेल तर कळेल. मग
याचं विवेक चूडामणीचं सारच हे आहे की नाहम देहो न मे देहो नाहम देहो न मे देहो अहम ब्रह्मास्मी निश्चितम. मग मी कोण आहे? मी रामांचा अंश आहे. राम मला काही करू शकणार नाही. कारण जर माझी अंतःकरण शुद्धी झाली, जर विवेक जागृत झाला कोणत्याही क्षणी, तर मी देहही नाही आणि मी कोण आहे? त्याचा अंश आहे. असं त्या वालीला सुद्धा जसं वाटलं, तसं आपल्या अंगामध्ये असलेले वालीसारखे जे गुण आहेत, त्याला जर रामबाण लागला, म्हणजे सत्याचा बाण लागला, म्हणजेच गुरुकृपा झाली, तर बाकी आपल्याला कोणत्याही क्षणी आपण म्हणतोय तसं, आचार्य म्हणतायत तसं, मग वाली देह होता आणि राम आत्मा होते. वाली देह होता आणि राम आत्मा होते. आपणही जीव आहे आणि समोर परमात्मा आहेच, आतही आहे आणि बाहेरही आहे. मग जेव्हा देहाभिमान संपला, आपण देहाभिमानावर नुसतं बोललो, त्यापेक्षा असं जर उदाहरण आपल्यासमोर आलं तर पटकन समजतं की जे काही वाईट आहे त्यांच्यासमोर येण्याची रामांना किंवा त्या परमात्मा तत्वाला काही गरज नाही. आपल्याला समजलं जेव्हा देहाभिमान संपला, राम प्रगट होता. आणि राम प्रगट होणे म्हणजे काय? सुरुवातीला आचार्य म्हणाले, आनंद स्वरूप. विवेक जर तुमच्यामध्ये जागृत होत असेल तर ते रामांचं तत्व आहे. त्या रामांच्या तत्वामध्ये तो जागृत झाला म्हणजे आता बाकीच्या कोणत्याही गोष्टीचं काळजी करण्याचं कारण नाही. म्हणून वालीवध म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. ब्रह्मसत्य जग समोरासमोर सामना झाला आहे रामांचा आणि वालीचा. त्यांनी सांगितलं की देह गेला, पण देह जर आत्म्यात मिसळला, रामाला जर त्यांनी मानलं, तर जीवो ब्रह्मैव नापरः. आणि जो जीव आहे ना, तो जीव ब्रह्मसत्य एकच आहे. ही घटना हा युद्ध नाही आहे. हे जर नुसतं युद्ध त्या काळात झालं असतं, संपलं असतं, तसं नाही. ते परंपरेने चालूच आहे. अजूनपर्यंत आपण हा अनुभव घेतो आहे, तर हे सगळं व्यावहारिक आहे, सत्य आहे. अजूनपर्यंत त्रिकालाबाधित सत्य आहे. गोष्ट वाली बदलला, पण आतमधला वाली नाही बदलला. राम बदलले, पण ब्रह्म नाही बदललं. त्याच्यामुळे हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष करण्यासाठी ही गोष्ट आचार्यांनी सांगितली आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाली अगदी कसा बसतो फिट. अजूनही त्याचं पूर्ण झालेलं नाही. त्याच्या बाबतीत जे काय वगैरे केलं ते आपण पुढच्या भागात पाहू. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, रामगर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.